हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। हिरव्या मुगापासून आप्पे कसे करायचे पौष्टिक असे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। वाट्या मी घेतलेले आहेत। आता हे रात्रभर भिजायला घालायचे आहेत। आता भिजत ठेवायचे आहेत। गरम पाणी जरी घालून ठेवलं तरी पण चालतं। आता गरम पाणी घालून आम्ही ठेवणार आहे। त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, पाण्याला उकळी आणून, म्हणजे सकाळपर्यंत चांगलं भिजलं जातं। आणि आता ह्याला लगेच असं झाकण लावायचं आहे, म्हणजे पाण्याची वाफ आतल्यात राहून चांगलं भिजलं जातं। ह्याला रात्रभर भिजायला ठेवायचं आहे। रात्री मूग भिजायला घातलेत आप्पे करण्यासाठी। छान असं फुललेलं आहेत आणि मेथी पण घातलेत अर्धा चमचा। आता बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं, आलं घालून असं बारीक वाटून घेतलेलं आहे। असं बारीक वाटून घ्यायचं, असंच वाटून घ्यायचं आता सर्व। आता खोबऱ्याची चटणी करायची आप्याबरोबर खायला। तरी खोबरी घेतलेली चिरून, ही भाजकी डाळ घेतलेली आहे, मिरच्या 4-5, लसूण 10-12 पाकळ्या, पुदिना आणि कोथिंबीर। आता हे मिक्सरला सर्व बारीक करून घ्यायचं आहे। आता खोबऱ्याच्या चटणीला तडका द्यायचा आहे, त्यासाठी तेल घालायचं आहे। तेल गरम झाले की मोहरी घालायची अर्धा चमचा, जिरं घालायचं अर्धा चमचा, कढीपत्ता घालायचा। आता गॅस बंद करायचा। बारीक वाटून घेतलेलं आहे खोबरं, डाळ, मिरची, हा तडका टाकायचा आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ घटायची, अजून पाहिजे तर पाणी घालायचं। झालेली आहे तयार आता चटणी। हे असं वाटून घेतलेलं आहे अख्खा मूग भिजवून। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, साखर पण टाकायची आहे। साखर घातली की असं छान लागते। असं यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला कुठल्या भाज्या जर पाहिजे असल्या तर घालायचे, टाकायचे। आणि फक्त कांदा टाकणार आहे, कांदा आणि कोथिंबीर। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये इनो टाकायचं आणि लगेच करायला घ्यायचं आहे। आप्पे होण्यासाठी पाणी थोडंसं टाकायचं चमचावर, आणि आता हे लगेच करायला घ्यायचं आहे। तुम्ही पण असं ताज्याला ताजं लगेच करून बघा। हे असं आप्पे पात्र पण ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे। त्यामध्ये तेल टाकायचं आहे। आता इनो वाटला की लगेचच करायला घ्यायचं। ह्यावर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। बघून असं टम झालेलं आहे। आता ह्याला परतून घ्यायचं आहे। बघून असं टम झालेलं आहे।
दोन्ही बाजून असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान असं. थोडा बारीक गॅस करायचा म्हणजे चांगलं भाजलं जाते. आता भाजलेलेच आता काढून घ्यायचं आहे. असं टम फुगलेलं आहे. मोठा गॅस केला तर आतून कच्चं राहतंय, त्यामुळे बारीक गॅस करूनच असं भाजायचं. सुरुवातीला मोठा गॅस करायचा, नंतर बारीक गॅस करायचा. आता काढून घ्यायचं आहे. आता भाजलेलंच आहे ते छान असं पौष्टिक आप्पे. खाण्यासाठी आप्पे तयार आहेत पौष्टिक अशी. खाण्यासाठी पौष्टिक आप्पे असे छान झालेले आहे. तुम्ही पण करून बघा या पद्धतीने. जाळी पण किती छान झालेली आहे, मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे, स्पंजी स्पंजी. खाण्यासाठी तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.